मुलांनो, जेव्हापासून आपल्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आलेला आहे, मला नाही वाटत आपण व्यवस्थितरित्या सनसेट किंवा सनराईज बघितलेला आहे. जेवताना फोन, उठताना फोन, बसताना फोन, झोपताना फोन, हागायला फोन, मुतायला फोन, ड्रायव्हिंग करताना फोन, रस्त्यावरून चालताना फोन. आज व्यवस्थितरित्या कॉन्सन्ट्रेशन नाही, जेवण नाही, फोकस नाही. एक अभ्यास आपल्याला सांगतो, स्टडी आपल्याला सांगते की मुंबईला 20 ते 30 वर्षामधील 40% युवक हे डिप्रेशन मध्ये आहेत, सोशल मीडियामुळे, फोनमुळे. मागे जेव्हा मुंबईमध्ये आरोग्य तपासणी झाली शाळांची, तेव्हा त्यांना समजलं की आरोग्य तपासणीचा रिपोर्ट आपल्याला सांगतो की 8,000 मुलांना डायबिटीज आहे, विद्यार्थ्यांना, 1st to 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना, आणि 5,000 विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. 2020 मध्ये भारतामध्ये 12,526 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थ्यांनी, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांनी. आणि 2021 मध्ये 13,089 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हा NCRBचा रिपोर्ट आहे आणि महाराष्ट्र ह्या आत्महत्येमध्ये नंबर 1 आहे. एक स्पेशल स्टडी आपल्याला सांगते की आज मुलांचं अटेन्शन स्पॅन फक्त 8 सेकंद फक्त झालेला आहे. आज कुटुंबामध्ये सुद्धा बघा, आपलं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. एकमेकांशी आपण बोलत नाहीत, फेस टू फेस बघत नाहीत, काय काय वेळेला चेहरे सुद्धा बघत नाहीत. जो तो कुटुंबामध्ये आपापल्या फोनवरती असतो. बस आई वडील सुद्धा मुलांना आणि मुलं सुद्धा आई वडिलांना स्पर्श करत नाहीत, मिठी मारत. मला सांगा, तुमच्या आई वडिलांनी कधी तुम्हाला लास्ट टाइम व्यवस्थितरित्या गच मिठी मारलेली आहे? आज तुम्हाला मुलांचे गेम सुद्धा बघा, सगळे गेम्स टॅटा वगैरे, किलिंग ठार करायचं, पुढे जायचं, पॉइंट्स मिळवायचे, ठार करायचं. त्याने मला सांगा, मुलांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होत असेल? आज आपण सोशल मीडिया हँडल करत नाहीत, तर सोशल मीडिया मुलांना हँडल करते. तुम्ही बघा, तुम्ही जर युट्यूबवरती हे बघत असाल व्हिडिओ, तर नेक्स्ट व्हिडिओ एक्झॅक्टली जो व्हिडिओ तुम्हाला आवडतो तोच व्हिडिओ तुमच्या समोर येईल. याचा अर्थ सोशल मीडिया आपल्याला हँडल करते. अनोखी माणसांशी ओळख आणि त्यांच्याशी मैत्री, कोण कुठला काय वगैरे माहित नाही, आणि अशा माणसांची मैत्री, मग फसवणुकीचे प्रकार, त्याच्यामधून किडनॅपिंगचे प्रकार वगैरे होत असतात. मुलामध्ये लव्ह आणि रिलेशनशिप्स याच्या ज्या व्याख्या आहेत त्या खूप चुकीच्या आणि घाणेरड्या व्याख्या झालेल्या आहेत फोनमुळे आणि सोशल मीडियामुळे. म्हणून ना, मुद्दा असा आहे की जर तुम्ही फोन घेत असाल तर जबाबदारीने फोन घ्या, फोनला आपला मित्र बनवा आणि फोन चांगल्या गोष्टींसाठी यूज करा.